नमस्कार मित्रांनो, मायस्क्यूलच्या झिरो टू हिरो सिरीजमध्ये मी केतन तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे काही जॉईंट्सचे आपण टाईप बघत होतो त्या जॉईंट्सच्या टाईपमधला आपले नेक्स्ट दोन टाईप्स आहेत ते आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण ते बघण्याआधी त्या टाईपची ती काही थेअरी आहे ती थेअरी आपण थोडक्यात जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करूयात. आता तुमच्यासमोर काही डेटा आला असेल की काही जॉईंट्सचे टाईप आहेत जे आपण लास्ट टाईम मी सांगितले होते तुम्हाला की जॉईंटमध्ये 4 प्रकारचे आपल्याला टाईप बघायला मिळतात. त्याच्यामधला पहिला आपला इनर जॉईन जो टाईप आहे तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन हे दोन टाईप आपल्याला डिस्कस करायचे आहेत की ज्या दोन टाईपने आपल्याला दोन टेबल्स कशी जॉईन करायची हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा इथे प्रयत्न करूयात. तर थोडक्यात लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन काय आहे ते आपण पहिल्यांदा थेअरी जाणून घेऊयात आणि थेअरी जाणून घेतल्यानंतर आपण डिरेक्टली मायस्क्यूएल वर्कबेंचवरती त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करून घेऊयात. तर जसं की आपण इनर जॉईनच्या व्हिडिओमध्ये बघितलं की दोन टेबल आपल्याला जर मॅच करायचे असतील तर आपल्याला इनर जॉईन आपल्याला परफॉर्म करायला लागतो. तर जर का इनर जॉईनचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघा आणि मग आपला हाच व्हिडिओ आहे तो बघा. तर लेफ्ट जॉईनमध्ये सुद्धा आपल्याला दोन टेबल रिक्वायर्ड असतात, जसं की टेबल 1 आहे. त्यानंतर सेकंड टेबल जे आहे, जे टेबल आपल्याला जॉईन करायचं आहे आणि डेटा आपल्याला ॲक्वायर करायचा आहे. आता आपण इनर जॉईनमध्ये जसं बघितलं की आपल्याला कॉमन डेटा आपण दोन टेबलमधला घेतो की जो आपला मिडलचा जो पार्ट आहे, म्हणजे आता तुम्हाला थोडे इथे मी हायलाईट करून दाखवतो की हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो आपण घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. पण आपल्याला ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये लेफ्ट जॉईनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर लेफ्ट जॉईनमध्ये जे काही लेफ्ट टेबल आहे, लेफ्ट साईडचं टेबल, त्यामधला आपल्याला डेटा ॲक्वायर करायचा आहे आणि त्यामध्ये एक राईट टेबल असणार आहे. तर त्या टेबलमधला आपल्याला डेटा ॲक्वायर करायचा नाही. कसं ते आपण थोडक्यात ह्या डायग्राममध्ये पुढच्या समजून घेऊयात. तर आता तुम्हाला जो फील्ड एरिया दिसतोय, तर इनर जॉईनमध्ये काय होतं, तर दोन टेबलमधला कॉमन डेटा आपण घेतो. पण लेफ्ट जॉईनमध्ये जे काही लेफ्ट साईडचं टेबल असेल त्या टेबलमधला पूर्ण डेटा आपण घेणार आहोत, जो काही मॅचिंग क्रायटेरिया असेल त्याच्यावरती. पण लेफ्ट साईडचा सगळे कॉलम्सचा डेटा घेणार आहोत आणि राईट साईडचा फक्त जो मॅचिंग कॉलम असेल तेवढाच डेटा फक्त आपण ॲक्वायर करणार आहोत. हे थोडक्यात आपण लेफ्ट जॉईनमध्ये परफॉर्म करणार आहोत. लेफ्ट जॉईनमध्ये बघा त्याची डेफिनेशन काय आहे. सो हे काय करणार आहे, अशी सगळी रेकॉर्ड्स तो रिटर्न करणार आहे की ज्याच्यामध्ये लेफ्ट टेबल म्हणजेच टेबल 1 मधला सगळा डेटा असणार आहे अँड विथ मॅच विथ रेकॉर्ड्स फ्रॉम राईट टेबल. सो जी काही राईट टेबलमधली मॅच रेकॉर्ड्स असतील तेवढीच फक्त तो ह्या पर्टिक्युलर लेफ्ट जॉईनने आपल्याला परफॉर्म करून देणार आहे. तर थोडक्यात लेफ्ट जॉईनचं आपण एक एक्झाम्पल बघूया. आता हे एक्झाम्पल मग आपण लास्टचं जे काही टेबल होतं लास्ट व्हिडिओमध्ये तेच आपण इथे टेबल कॅरी केलं आहे. फक्त त्याच्यामध्ये एक चेंज केला आहे. इथे स्टुडंट आणि सिटी टेबल आहे. आपल्याला फक्त हे करत असताना काय करायचं आहे, तर जे काही डेटा घ्यायचा आहे त्याच्यावरती सेम वे जसं की प्रायमरी की फॉरेन की आपल्याला ॲप्लाय करायची, जी काय मॅचिंग क्रायटेरिया असणार आहे तोच आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. फक्त इथे मी चेंज काय केलं आहे, तर ह्या पर्टिक्युलर स्टुडंट टेबलमध्ये इथे बघा, इथे कोणताही डेटा आपण देत नाही आहोत. ओके, म्हणजेच काय करायचं, समजा जर मी कोणताही डेटा दिला नाही तरीसुद्धा लेफ्ट साईडचा जो काही डेटा असेल तो आपल्याला ह्या पर्टिक्युलर आउटपुटमध्ये मिळणार आहे. फक्त राईट साईडचं जे टेबल आहे दॅट मीन्स सिटी टेबल आहे त्याच्यामधनं जेवढे मॅच कॉलम होतील, म्हणजेच जे काही आपण प्रायमरी की फॉरेन की करून घेतलेले किंवा मॅच्ड कॉलम्स असतील तेवढाच डेटा फक्त राईट टेबलमधनं येणार आहे. हा बेसिकली लेफ्ट जॉईनचा कन्सेप्ट आहे. ओके, आय थिंक तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. ॲक्च्युअल प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करू त्यावेळेला आपल्याला हा कन्सेप्ट जास्ती प्रकारे समजून जाईल. त्यानंतर ह्याचा जो काही सिंटॅक्स आहे लेफ्ट जॉईनचा तो थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जसा आपला इनर जॉईन होता सेम कन्सेप्ट आहे. फक्त जिथे इनर जॉईन कीवर्ड होता तिथे फक्त लेफ्ट जॉईन कीवर्ड आला आहे. बाकी सगळा पॅटर्न आपला इथे जसाच्या तसा असणार आहे. जसं की टेबल 1ची फॉरेन की यूज करायची आणि टेबल 2ची प्रायमरी की यूज करायची. जर का प्रायमरी की फॉरेन की तुम्ही कन्सेप्ट तुम्हाला समजला नसेल, डिरेक्टली ह्या व्हिडिओमध्ये आला असाल तर पहिल्यांदा तुम्ही प्रायमरी की आणि फॉरेन कीचा कन्सेप्ट समजून घ्या आणि तो व्हिडिओ बघा. ह्या पर्टिक्युलर सिरीजमध्ये तुम्हाला तो मिळून जाईल किंवा मी वरती आय बटनला तो तुम्हाला प्रोव्हाइड करेन, तिथून तो तुम्ही निश्चितपणे बघा. तर इथे सिंटॅक्स वाईज जर बघितलं तर सेम तुम्हाला इनर जॉईन सारखाच सिंटॅक्स मिळेल. फक्त इनर जॉईन कीवर्डच्या तिथे आपल्याला काय करायचं आहे, तर लेफ्ट जॉईन हा कीवर्ड यूज करायचा आहे. त्यानंतर थोडासा आपण राईट जॉईनचा सुद्धा आधी सिंटॅक्स आणि कन्सेप्ट समजून घेऊया. जर का तुम्हाला लेफ्ट जॉईन समजला असेल तर तुम्ही राईट जॉईनचा सिंटॅक्स इझिली समजून घेऊ शकता, कन्सेप्ट पण समजून घेऊ शकता. जस्ट गो थ्रू करूया आणि आपण व्हिडिओला कंटिन्यू करूयात.
तर इथे राईट जॉईनमध्ये काय असणार आहे, तर तुम्हाला आता कन्सेप्ट लक्षात आला असेल की लेफ्ट जॉईनमध्ये आपण काय करत होतो, तर लेफ्ट साईडचा सगळा डेटा घेत होतो आणि राईट साईड टेबलमधला जो काही मॅच्ड डेटा होता तेवढाच फक्त डेटा आपण कॅरी करत होतो. तो सेम वे इथे काय आपण घेणार आहोत, तर राईट टेबलमधला सगळा डेटा येणार आहे आणि लेफ्ट टेबलमधला जो काही मॅच्ड डेटा असेल, मॅच्ड कॉलम्स असतील तेवढाच डेटा फक्त इथे कॅरी केला जाणार आहे. सो हा राईट जॉईनचा कन्सेप्ट आहे. राईट जॉईनमध्ये काय होतं, तर राईट टेबलचा सगळा डेटा रिटर्न होणार आहे विथ मॅच रेकॉर्ड्स फ्रॉम लेफ्ट टेबल. सो जेवढे मॅच रेकॉर्ड्स असतील की जे लेफ्ट टेबल म्हणजेच टेबल 1 मध्ये असतील ते सगळे तिथे येणार आहेत. मॅच रेकॉर्ड्स असतील तेवढेच आणि राईट टेबलमधले सगळे रेकॉर्ड्स येणार आहेत. ओके, आय होप तुम्हाला इथे आयडिया क्लिअर झाली असेल. इथे थोडंसं इथे लेफ्ट जॉईन राहिलेलं आहे, इथे तुम्ही ते चेंज करून घ्या. लेफ्ट जॉईनच्या इथे राईट जॉईन हा आपला टाईप आहे. ओके, सो सेम एक्झाम्पल आहे जे मगाशी बघितलं आपण. सो सेम एक्झाम्पल आपण फक्त काय करणार आहोत, ह्या केसमध्ये काय होणार आहे, तर राईट टेबलचे जे काही डिटेल्स आहेत, जे काही कॉलम्स आहेत त्याचा डेटा आहे तो जसा तसा कॅरी होणार आहे आणि लेफ्ट साईडमधले जेवढे मॅच होतील, म्हणजेच ह्या केसमध्ये काय होईल, तर 1, 2 आणि 3 हे एवढेच रेकॉर्ड्स येतील. म्हणजे जो काही राहुलचा जो काही थर्ड रो आहे तो इथे डिस्प्ले होणार नाही आणि राईट टेबलमधले सगळे रेकॉर्ड्स डिस्प्ले होतील. आता ज्या वेळेला आपण याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करणार आहोत त्यावेळेला फक्त एक गोष्ट करायची, जी इथे तुम्हाला फॉरेन की दिसते. ओके, तर फॉरेन की जी दिसते ती फॉरेन की आपल्याला फक्त इथे रिमूव्ह करायला लागणार आहे. बिकॉज काय असणार आहे, तर दोन्ही याच्यामधनं आपण काय करणार आहोत, तर इनर जॉईनमध्ये कॉमन डेटा येतो त्यामुळे त्याला फॉरेन की किंवा प्रायमरी की मॅन्डेटरी आहे. बट इन द केस ऑफ राईट जॉईन आणि लेफ्ट जॉईन मॅन्डेटरी फॉरेन की नाही आहे. ओके, सो हा कन्सेप्ट आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. जर सिंटॅक्स बघितला तर सेम वे लेफ्ट जॉईन सारखा आहे. जिथे लेफ्ट जॉईन आहे तिथे फक्त राईट जॉईन आपल्याला मेन्शन करायचा आहे. त्यामुळे हा क्रायटेरिया तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे की ज्यावेळेला लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहेत प्रॅक्टिकली, त्यावेळेला तुम्हाला काय परफॉर्म करायचं आहे, तर ज्या टेबलमध्ये फॉरेन की असेल त्या टेबलमधनं आपल्याला फॉरेन की रिमूव्ह करायचे. बिकॉज जे काही एक्झाम्पल आपण बघितलं त्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर सिटी कॉलममध्ये, लेफ्ट टेबलच्या सिटी कॉलममध्ये इथे मी डेटा रिमूव्ह करतो आणि ज्यावेळेला फॉरेन की येते त्यावेळेला इथे व्हॅल्यू असणं हे इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आपण काय करतो, तर ज्या प्रायमरी कीला आपण रेफर करतो तो जर डेटा इथे अवेलेबल फॉरेन कीला झाला नाही तर आपण तो जॉईन, लेफ्ट जॉईन किंवा राईट जॉईन इम्प्लिमेंट करू शकत नाही. सो ह्या एक्झाम्पलसाठी म्हणून आपण ती फॉरेन की आपल्या इम्प्लिमेंटेशनमधनं रिमूव्ह केली. सो तुम्हाला ती अल्टर क्वेरी त्याच्यावरती इम्प्लिमेंट करायला लागणार आहे. आता अजूनपर्यंत आपल्या सिरीजमध्ये अल्टर क्वेरी झालेली नाही. येणाऱ्या सेशन्समध्ये आपण अल्टर क्वेरी निश्चितपणे बघणार आहोत. पण आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये आपण तेवढे फक्त चेंजेस करून तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं आहे. तर सिंटॅक्स आय थिंक सगळ्यांना समजून आला असेल, आपल्याला समजून आला असेल. तर आपण डायरेक्टली प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ह्या पर्टिक्युलर दोन्ही जॉईन्सचं इम्प्लिमेंट करूया MySQL वर्कबेंचवरती. तर इथे आपला वर्कबेंच चालू झालेला आहे. जसं की मी सांगितलं की आपल्या ज्या एक्झाम्पल आत्ता आपण बघणार आहोत, इम्प्लिमेंट करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, तर फॉरेन की आपण जी काही होती अप्लाय केलेली ती मी ह्या पर्टिक्युलर सेशनमधून रिमूव्ह केले ऑलरेडी. तुम्हाला जर रिमूव्ह करायची असेल तर अल्टर क्वेरीच्या व्हिडिओसाठी वेट करा. पण आत्ता तुम्ही इथे इम्प्लिमेंट करू शकता. तुम्ही टेबल क्रिएट करा विदाऊट प्रायमरी की आणि विदाऊट फॉरेन की. तुम्ही टेबल क्रिएट करून लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन इझिली क्रिएट करू शकता. ज्यावेळेला अल्टर क्वेरी होईल त्यावेळेला हा पर्टिक्युलर कन्सेप्ट तुम्ही अल्टर क्वेरी करून सुद्धा इझिली यूज करू शकता. त्यामुळे आत्ता आपल्या याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला की ह्या पर्टिक्युलर रेकॉर्डला जे काही 4th रो आहे त्या 4th रोला आपण इथे 0 दिसतंय सिटी. त्यानंतर सिटीमध्ये जर बघितलं तर 1 to 4 आपल्याला सिटीज आहेत. इथे आपला प्रायमरी की असणार आहे. प्रायमरी की मी ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये कुठेही रिमूव्ह नाही केलेली. इथे जर बघितलं तर फक्त इथे मी फॉरेन की रिमूव्ह केलेली आहे. त्यामुळे तेवढाच फक्त कन्सेप्ट आहे. तर आपण काय करूया की जो काही लेफ्ट जॉईन आहे तो लेफ्ट जॉईन पहिल्यांदा आपण इम्प्लिमेंट करूयात. तर लेफ्ट जॉईन इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण काय करायचं, एक क्वेरी डायरेक्टली लिहायचे. सिलेक्ट, आत्ता मी काय करतो, स्टार फ्रॉम, म्हणजेच जे काही रेकॉर्ड्स असतील ते आत्ता मला सगळी हवेत, सगळ्या कॉलमचे रेकॉर्ड्स आपल्याला इथे डिस्प्ले झाले पाहिजेत. सो स्टार लिहिलाय. इन्स्टेड ऑफ स्टार तुम्ही तिथे जेवढे कॉलम रिक्वायर्ड आहेत तेवढे कॉलम देऊ शकता. जसं की इनर जॉईनचा जसा सिंटॅक्स होता सेम वे इथे आपण इम्प्लिमेंट करू शकतो. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम. आता आपण लेफ्ट टेबल देतोय. इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने जे टेबल असेल ते इथे देऊ शकता, जे लेफ्ट टेबल तुम्हाला घ्यायचं आहे. सो आत्ता इथे मी लेफ्ट टेबल स्टुडंट घेतलं आहे. देन इथे आपण देऊया लेफ्ट जॉईन. त्यानंतर लेफ्ट जॉईन कुणावरती इम्प्लिमेंट करायचं आहे, तर सिटीवरती, सिटी टेबलवरती. देन
कोणत्या क्रायटेरियावरती, तर टेबल 1च्या जो काही आपलं प्रायमरी की फॉरेन की असणार आहे त्या फॉरेन कीवरती आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. सो स्टुडंटमध्ये आपली जी काही फॉरेन की होती ती फॉरेन की कोणती आहे, ती आहे सिटी. सो स्टुडंट डॉट सिटी आपल्याला द्यायचं आहे इज इक्वल टू आपल्याला राईट टेबलमधलं जे काही डेटा आहे, राईट टेबल आपलं सिटी आहे. सो सिटी डॉट सिटी अंडरस्कोर आय डी आय थिंक सो आहे, एकदा चेक करूया आपण. सो सी अंडरस्कोर आय डी आहे, नॉट सिटी अंडरस्कोर आय डी. तर तो आपल्याला जो काही कॉलम नेम असेल ते कॉलम नेम आपण इथे मेन्शन करायचं आहे आणि इथे मी देतोय सेमिकोलन आणि मी ही पर्टिक्युलर क्वेरी एक्झिक्यूट करतोय. थोडंसं काय करतो आपण, हे थोडंसं आपण हा कन्सेप्ट आपण घेऊया, थोडासा खाली घेऊयात. सेम वे आपण हे खाली घेऊयात म्हणजे आपल्याला सगळा जो डेटा आहे तो इझिली दिसेल एकाच याच्यामध्ये. त्यानंतर ही क्वेरी एक्झिक्यूट करूया. एक्झिक्यूट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा की लेफ्ट साईडचे आपल्याला सगळे रेकॉर्ड्स इथे डिस्प्ले झाले अप टू द सिटी आणि राईट साईडचे इथे जर बघितलं तर 4th रोला इथे नल व्हॅल्यूज दिसत आहेत. दॅट मीन्स काय आहे तर राईट टेबलमधले जे काही मॅच्ड होते रेकॉर्ड्स तेवढेच फक्त इथे डिस्प्ले झाले. कारण जर राईट टेबलमधलं सिटी टेबलमध्ये जर बघितलं तर 1 2 3 4 असे 4 आपल्याला आय डीज दिसत आहेत. पण आपण जो काही लेफ्ट जॉईन इम्प्लिमेंट केला आहे त्याच्यामध्ये फक्त जे काही सी आय डी आहे ते 1 2 1 आणि 3. त्यामुळे जेवढे मॅच्ड कॉलम्स असतील, मॅच्ड कॉलमचा डेटा असेल तेवढाच फक्त इथे डिस्प्ले झाला. सेम वे इथे मी काय करतो, इथे करतो की राईट जॉईन. ओके, सेम आपण कन्सेप्ट आहे जो राईट जॉईनने इम्प्लिमेंट करायचा आहे. इथे काय करतो, जस्ट मी एक्झिक्यूट करतो. इथे आता फक्त उलटं झालं. इथे काय झालं तर राईट तुमचा टेबलमधला सगळा डेटा इथे डिस्प्ले झाला, बट एक्सेप्ट राईट टेबल जे काही लेफ्ट टेबल होतं त्या लेफ्ट टेबलमधला जो मॅच्ड डेटा होता, ओके, तो इथे फक्त डिस्प्ले झाला. जो मॅच्ड डेटा होता तेवढा सगळा डेटा इथे डिस्प्ले झाला. जर सिटी कॉलम आपण जर बघितला तर सिटी कॉलममध्ये सिटी जो कॉलम आहे जो स्टुडंट टेबलमधला आहे, सो त्याच्यामधले काय आहेत बघा व्हॅल्यूज 1 2 1 आणि 3. हा जो मॅच झाला होता सिटी कॉलमशी, सो 1 2 1 आणि 3. सो हे जे 3 सिटीज आहेत त्या 3च सिटीज फक्त इथे डिस्प्ले होताना दिसल्या. त्यामुळे शेवटचा जो रो आहे तो शेवटचा रो इथे तुम्हाला डिस्प्ले होताना कसा होतोय बघा, तर नल व्हॅल्यूज इथे डिस्प्ले होत आहेत. त्यामुळे राईट टेबलमधल्या सगळ्या व्हॅल्यूज आल्या आणि लेफ्ट टेबलमधल्या फक्त मॅच्ड व्हॅल्यूज आल्या. सो हा दोघांमधला डिफरन्स आहे. आय होप तुम्हाला इथे आयडिया क्लिअर झाली असेल. आणि अजूनसुद्धा याच्यावरती अजून तुम्ही वेगळ्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करू शकता. जसं की तुम्ही इनर जॉईनमध्ये बघितलं असेल आपण की व्हेअर क्लॉज, त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही कंडिशनल काही डेटा तुम्हाला जर रिक्वायर्ड असेल तर तो कंडिशनल डेटा ह्या पर्टिक्युलर ऑन नंतर जे काही तुम्ही व्हॅल्यूज इथे प्रोव्हाइड करता त्यानंतर सेमिकोलनच्या आधी इथे तुम्ही व्हेअर क्रायटेरिया तिथे इम्प्लिमेंट करू शकता. जसं की इथे आपण असं मेन्शन करूया की सिटी डॉट सिटी अंडरस्कोर नेम इज इक्वल टू इन डबल कोटेशन मार्क तुम्ही जो काही क्रायटेरिया तिथे प्रोव्हाइड कराल तो क्रायटेरिया इथे मेन्शन करायचा आहे. आता फक्त इथे आपल्याला काय करायचं आहे, जसा डेटा तुम्ही दिला आहे तसाच डेटा तिथे मेन्शन करायचा आहे आणि एक्झिक्यूट करायचं आहे. आता एक्झिक्यूट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कंडिशन दिली तिथे की सिटी डॉट सिटी नेम रत्नागिरी असेल तर रत्नागिरीने जे बिलॉंग करतात स्टुडंट्स तेवढ्यांची लिस्ट आपल्याला फक्त इथे रिक्वायर्ड आहे. सो तो सुद्धा डेटा तुम्ही इथे इझिली इम्प्लिमेंट करून डिस्प्ले करू शकता. सो आय होप तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल की लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन कसे इम्प्लिमेंट करायचे मायस्क्यूएल डेटाबेसवरती. सो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात ह्या सिरीजमधल्या पुढच्या एका लर्निंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.